इयत्ता चौथी, विषय मराठी, पाठ 1 ते 4. पाठ 1, जेवणापूर्वीची प्रार्थना. श्लोक. धुवा हात पाय, चला भोजनाला, बसा नीट येथे, तुम्ही मांडी घाला, नका मागू काही अधाशीपणाने, नका भांडू टंटू, करा स्वच्छ पाने. श्लोक 2. मोरया मोरया मी बालताने, तुझीच सेवा करू काय जाणे, अन्याय माझे कोट्यान कोटी, मोरेश्वरा बाल तू घाल पोटी. श्लोक 3. वदनी कवल घेता, नाम घ्या श्रीहरीचे, सहज हवन होते, नाम घेता फुकाचे, जीवन करी जीवित्वा, अन्न हे पूर्ण ब्रह्म, उदर भरण मोहे, जाणीजे यज्ञ कर्म. जय जय रघुवीर समर्थ. पाठ 2, गुरु आज्ञा. स्वाध्याय. प्रश्न 1, योग्य जोड्या जुळवा. गट अ. 1, वर्षापूर्वीची गोष्ट. 2, गुरूंची आज्ञा. वृक्षाची वाळलेली पाने. 4, मन एकाग्र. प्रश्न 2, खालील प्रश्नांची एका वाक्यात उत्तरे लिहा. 1, तक्षशिलेत कोणते विद्वान आचार्य होते? प्रश्न 1, तक्षशिलेत कोणते विद्वान आचार्य होते? उत्तर. तक्षशिलेत आचार्य चाणक्य नावाचे विद्वान आचार्य होते. तक्षशिलेत आचार्य चाणक्य नावाचे विद्वान आचार्य होते. प्रश्न 2, आचार्य चाणक्य यांचा आदर्श शिष्य कोण होता? आचार्य चाणक्य यांचा आदर्श शिष्य कोण होता? उत्तर. आचार्य चाणक्य यांचा आदर्श शिष्य चंद्रगुप्त होता. आचार्य चाणक्य यांचा आदर्श शिष्य चंद्रगुप्त होता. प्रश्न 3, गुरुकुलात कोणता राजकुमार शिकत होता? प्रश्न 3, गुरुकुलात कोणता राजकुमार शिकत होता? उत्तर. गुरुकुलात अंबिकुमार नावाचा राजकुमार शिकत होता. गुरुकुलात अंबिकुमार नावाचा शिष्य शिकत होता. प्रश्न 4, आचार्य चाणक्यांनी चंद्रगुप्तास कोणता अभ्यास दिला? आचार्य चाणक्यांनी चंद्रगुप्तास कोणता अभ्यास दिला? उत्तर. अंगणातील झाडाची
वाऱ्याने खाली पडणारी पाने खाली न पडताच गोळा करून ठेवण्याचे काम दिले. अंगणातील झाडाची वाऱ्याने खाली पडणारी पाने खाली न पडताच गोळा करून ठेवण्याचे काम दिले. प्रश्न 5. पर्णकुटीजवळ आल्यानंतर चंद्रगुप्तास काय दिसले? प्रश्न 5. पर्णकुटीजवळ आल्यानंतर चंद्रगुप्तास काय दिसले? उत्तर. पर्णकुटीजवळ आल्यानंतर चंद्रगुप्तास दार लागलेले दिसले. पर्णकुटीजवळ आल्यानंतर चंद्रगुप्तास दार लागलेले दिसले. प्रश्न 3. आकृतीच्या आधारे प्रश्न तयार करा. आकृतीच्या मध्यगोलात त्र हा शब्द आहे आणि त्या सभोवताली प्रत्येक गोलामध्ये वेगवेगळा शब्द दिलेला आहे. त्यापासून आपल्याला शब्द तयार करायचा आहे. अक्षरे जोडूया आणि शब्द तयार करूया. प्रथम 1. पत्र. प आणि त्र जोडून पत्र. तसेच क्रमांक 2. रात्र. क्रमांक 3. सत्र. क्रमांक 4. छत्र. क्रमांक 5. सूत्र. क्रमांक 6. चित्र. क्रमांक 7. तंत्र. क्रमांक 8. मंत्र. पाठ 3. संत एकनाथ. प्रश्न उत्तरे. स्वाध्याय 1. खालील रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा. 1. महाराष्ट्रातील पैठण हे त्या काळातील एक धार्मिक शहर होते. महाराष्ट्रातील पैठण हे त्या काळातील एक धार्मिक शहर होते. प्रश्न 2. संत एकनाथ व ब्राह्मण जेवायला बसले. उत्तर. ब्राह्मण. संत एकनाथ व ब्राह्मण जेवायला बसले. उत्तर. ब्राह्मण. प्रश्न 3. गरीब ब्राह्मण पुरता खजील झाला. गरीब ब्राह्मण पुरता खजील झाला. खजील. उत्तर. खजील. प्रश्न 4. संत एकनाथ देवघरात सोवळे लावून देवपूजा करीत होते. संत एकनाथ देवघरात सोवळे घालून देवपूजा करीत होते. उत्तर. देवपूजा. उत्तर. देवपूजा. प्रश्न 2. खालील वाक्य चूक की बरोबर ते लिहा. खालील वाक्य चूक की बरोबर ते लिहा. संत एकनाथांना कधी कधी राग येत असे. संत एकनाथांना कधी कधी राग येत असे. चूक. प्रश्न 2. ब्राह्मण एकनाथांच्या डोक्यावर जाऊन बसला. ब्राह्मण एकनाथांच्या डोक्यावर जाऊन बसला. उत्तर. चूक. प्रश्न 3. दुष्ट लोक
संत एकनाथास नेहमी त्रास देत. दृष्ट लोक संत एकनाथास नेहमी त्रास देत. बरोबर. उत्तर बरोबर. प्रश्न 4. गरीब ब्राह्मण गरजू होता. प्रश्न 4. गरीब ब्राह्मण गरजू होता. उत्तर बरोबर. उत्तर बरोबर. प्रश्न 3. खालील प्रश्नांची एका वाक्यात उत्तरे लिहा. प्रश्न 3. खालील प्रश्नांची एका वाक्यात उत्तरे लिहा. संत एकनाथांच्या पत्नीचे नाव काय होते? संत एकनाथांच्या पत्नीचे नाव काय होते? उत्तर संत एकनाथांच्या पत्नीचे नाव गिरीजाबाई होते. संत एकनाथांच्या पत्नीचे नाव गिरीजाबाई होते. संत एकनाथांच्या मुलाचे नाव काय होते? संत एकनाथांच्या मुलाचे नाव काय होते? उत्तर संत एकनाथांच्या मुलाचे नाव हरिपंडित होते. संत एकनाथांच्या मुलाचे नाव हरिपंडित होते. ब्राह्मणाला किती रुपयाची गरज होती? ब्राह्मणाला किती रुपयांची गरज होती? ब्राह्मणाला 200 रुपयांची गरज होती. ब्राह्मणाला 200 रुपयांची गरज होती. 4. गरीब ब्राह्मणाने कोणाकोणास नमस्कार केला? गरीब ब्राह्मणाने कोणास नमस्कार केला? उत्तर गरीब ब्राह्मणाने संत एकनाथ व त्यांच्या पत्नी गिरिजाबाईस नमस्कार केला. गरीब ब्राह्मणाने संत एकनाथ व त्यांच्या पत्नीस गिरिजाबाई यांस नमस्कार केला. 5. शेवटी ब्राह्मणास कोणी मदत केली? शेवटी ब्राह्मणास कोणी मदत केली? शेवटी ब्राह्मणास संत एकनाथांनी मदत केली. उत्तर शेवटी ब्राह्मणास संत एकनाथांनी मदत केली. दिलेल्या संतांची नावे लिहा. दिलेल्या संतांची नावे लिहा. 1. संत रामदास स्वामी, संत जनाबाई, संत नामदेव, संत ज्ञानेश्वर, संत गाडगेबाबा, संत तुकाराम, संत बहिणाबाई, संत मुक्ताबाई. कविता 4. पतंग. चला रे उडवू पतंग आकाशी, जाईल दूर दूर उंच ढगापाशी. दूर दूर उडवा पडेल बघा पील, लक्ष द्या बाजूला सांभाळून रील. ढील नका देऊ खाईल मग गोता, सावरणे कठीण खाली येता येता. जाईल का रे तो
त्या ढगांच्याही मागे, जाईल का रे तो त्या ढगांच्याही मागे, पुरतील का त्यासाठी एवढेसे धागे, पुरतील का त्यासाठी एवढेसे धागे, जाता येईल का वर पतंगाला धरून, जाता येईल का वर पतंगाला धरून, पाहता येईल मग जग सारे विसरून, जग सारे वरून, जग सारे वरून. रघुनाथ सोनटक्के. स्वाध्याय. रिकाम्या जागी कंसातील योग्य शब्द लिहा. 1. जाईल का रे जो त्या ढगाच्याही मागे, जाईल का रे तो त्या ढगाच्या ही मागे, पाहता येईल मग जग सारे वरून, पाहता येईल मग जग सारे वरून. ढील नका देऊ खाईल मग गोता, ढील नका देऊ मग खाईल मग गोता. प्रश्न 1, 2. एका शब्दात उत्तरे लिहा. 1. आकाशात उंच उडणारा पतंग, आकाशात उंच उडणारा पतंग, पतंग उंच आकाशात नेणारा, पतंग उंच आकाशात नेणारा ढग. योग्य जोड्या जुळवा. उंच ढगापासी, उंच ढगापासी. 2. एवढेसे धागे, एवढेसे धागे. गोता खाणे, गोता खाणे. सांभाळून रील, सांभाळून रील. 4. खालील प्रश्नांची एका वाक्यात उत्तरे लिहा. खालील प्रश्नांची एका वाक्यात उत्तरे लिहा. प्रश्न 1. पतंग कोणाजवळ जाणार आहे? पतंग कोणाजवळ जाणार आहे? उत्तर. पतंग ढगाजवळ जाणार आहे. पतंग ढगाजवळ जाणार आहे. 2. रील म्हणजे काय? उत्तर. रील म्हणजे मांजाची चक्री. रील म्हणजे मांजाची चक्री. 3. पतंगाला धरून मुलाला कुठे जावेसे वाटते? पतंगाला धरून मुलाला कुठे जावेसे वाटते? उत्तर. पतंगाला धरून मुलाला वर ढगात जावेसे वाटते. पतंगाला धरून मुलाला वर ढगात जावेसे वाटते. 4. मुलाला वरून काय पाहायचे आहे? मुलाला वरून काय पाहायचे आहे? उत्तर. मुलाला वरून जग पाहायचे आहे. मुलाला वरून जग पाहायचे आहे. शब्दसमूहासाठी एक शब्द. 1. सभेत भाषण करणारा वक्ता.
कथा लिहिणारा कथाकार. अनेक पक्ष्यांचा समूह थवा. अनेक प्राण्यांचा समूह कळप. लोकांना प्रिय असलेला लोकप्रिय. आई वडील नसलेला अनाथ. कविता लिहिणारा कवी. कविता लिहिणारी कवयित्री. नाव चालवणारा नावाडी. जमिनीवर राहणारे प्राणी भूचर. आई वडील असलेला सनाथ. सतत काम टाळणारा कामचुकार. चित्र काढणारा चित्रकार. जादूचे खेळ करणारा जादूगर. किल्ल्याभोवतीची भिंत तट. पाण्यात राहणारे प्राणी जलचर. जंगलात राहणारे प्राणी वनचर. केलेले उपकार जाणणारा कृतज्ञ. केलेले उपकार न जाणणारा कृतघ्न. चार रस्ते एकत्र येतील ती जागा चौक. बेस्ट ऑफ लक.